मंदिरात प्रवेश करताना जी चौकट लागते त्या चौकटावरती सुद्धा बघा एक सुंदर असं नक्षीकाम दगडामध्ये कोरलेलं. आणि हे ते जागृत देवस्थान धायरी येथील जय मल्हार गड पठारावरील श्री क्षेत्र खंडोबाराया. नमस्कार मित्रांनो, मी आशिष मराठे. भटकंती विथ दत्ता आशिष या व्हिलॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आता आपण आलो आहे पुण्यामध्येच हे ठिकाण धायरी या गावामध्ये. चांदणी चौकापासून एक 12 किलोमीटर आहे आणि धायरी गावामध्ये आपण आलो ना की तिथून एक 2 किलोमीटरचा असा खूप खराब रोड आहे. त्या रोडने आपण आलो आहे धायरी गावामधील खंडोबाच्या मंदिराच्या दर्शनाला. आणि दत्ता आणि मी आम्ही दोघंच आलो आहे. या डोंगरावरती ते मंदिर, तर वरनं पण दाखवतो तुम्हाला त्याचा नजारा. बघा रोड खूपच खराब आहे. जर तुमच्याकडे 2 व्हीलर असेल तर तुम्ही येऊ शकता इथपर्यंत. आणि थोडंसं चाललो की लगेच पायऱ्या चालू होतात आपल्याला. बघा इथून पायऱ्या चालू होतात आणि त्याच्या ह्या साईडला एक मंदिर आहे जे बुजले पूर्णपणे खाली. हे बघा वरचा दगड फक्त राहिला, हा बाकी बुजले पूर्ण. आणि आपल्याला इकडनं जायचं आता वरती मंदिरात. उदक ह्या पठारावरती मंदिर. आणि गाडीपासून आपण पायऱ्या वर चढून आलो ना, थोडं वर आलं की आपल्याला या इथे एक नंदीची कोरीव मूर्ती बघा. आणि शेजारी एक शिला आहे. अशा 2 वास्तू पाहायला भेटतात आपल्याला इथे. आणि आता इकडनं जायचं आपल्याला वरती मंदिरात. धायरी येथील खंडोबा मंदिरापाशी आपण जे ह्या डोंगरामध्ये आहे. आणि बरोबर आहे का समोरच्या भागामध्ये इथे ना हा सिंहगड आहे, भरपूर जवळ आहे इथून. इथं आपली रिक्षा आहे. आणि इकडे वरती मंदिर. चला जाऊन बघू. बघा ह्या साईडच्या रोडने आलो आपण आणि मंदिराच्या जवळ आलोय. बंद आहे मंदिर कोजागिरीपर्यंत. आणि त्याच्या आजूबाजूला काही शिला आहेत जुन्या ज्या पूर्णपणे हे झालेल्या आहेत. हे बघा ह्या बघा इथे एक शिला आहे. पूर्णपणे ती हे झालेली आहे. आणि हे समोर मंदिर आहे. तर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघू आपण पहिला आणि नंतर
मंदिराच्या जवळचं या मागच्या साईडला सुद्धा एक इथे एक शिला आहे. नंदीच्या मूर्ती तिथं छोट्या छोट्या. आणि इथे एक अजून एक शिल्प आहे ज्याच्या वरच्या भागामध्ये कासवाची प्रतिमा आहे आणि समोर नंदीचा चेहरा आहे. आणि हे खंडोबा महादेवाचं मंदिर, त्याच्याबद्दल माहिती दिली इथं. आणि हे मागाशी आपण जे पाहिलं ना ते भैरवनाथच आहे. हा पुणे शहराचा काही भाग बघा, धायरी परिसर आहे. आणि तिकडे पलीकडे हा समोर वारजेचा भाग आहे, पलीकडे चांदणी चौक. त्या दिवशी दत्ता आणि मी आलो होतो तेव्हा बंद होतं खंडोबारायाचं हे देवस्थान धायरी येथील. आणि आता उघडलंय मी, बघा एक घंटा बघा पुरातन. आणि हा तो लेक आहे. कोणी स्थापन केलं त्यांनी, त्यांच्याबद्दल माहिती आहे. या साईडच्या मूर्त्या पाहिल्या आपण मंदिराच्या बाजूला. आणि आता आपलं मागच्याच दर्शन नव्हतं झालं खंडोबारायाचं, तर या आता निवांत दर्शन घेऊयात. ही खिडकी तर हे सुद्धा दगडामध्ये बनवलेली आहे, ही पूर्ण दगडाच आहे. असं हे खंडोबारायाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे मंदिर. आज आपण त्याचं दर्शन घेतलं. समोर मंदिर आहे आणि इथे समोर इथं बहुतेक चौथरा असावा, हे पुरातन दगड आहेत. पण इथं पहा ना, छोट्या छोट्या नंदींच्या बघा केवढ्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत.
ही ज्योत आहे आणि ह्या छोट्या छोट्या नंदीच्या मूर्त्या आहेत. मला तरी खूप पुरातन असावं हे, कारण ह्या मूर्त्यांची पूर्ण झीज झालेली आहे. हे बघा, पूर्ण मूर्त्यांची झीज झालेली आहे. आणि तुम्ही पाहिलेला हा तो पहिल्यांदाच आपण असा दगड पाहतोय ज्याच्यावरती कासवाचं पण शिल्प आहे आणि त्याच्या समोरच नंदीचं मुख आहे. आणि मंदिरात प्रवेश करताना जी चौकट लागते त्या चौकटावरती सुद्धा बघा एक सुंदर असं नक्षीकाम दगडामध्ये कोरलेलं. आणि हे ते जागृत देवस्थान धायरी येथील जय मल्हार गड पठारावरील श्री क्षेत्र खंडोबा राया